आकाशात उंच झेपावणाऱ्या पॅराग्लायडिंग तसंच इतर क्रीडा प्रकारांमध्ये जीव जाण्याचा धोका असतो। त्यामुळे हा धोका ज्यांना पत्करायचा आहे त्यांनी स्वतःहून तसं हमीपत्र लिहून देणं गोव्यात बंधनकारक करण्यात आले। पर्यटकांना जर हे हमीपत्र लिहून दिलं नाही तर त्याला त्या खेळात सहभागी करून घेऊ नये असा सक्त इशारा देखील सरकारनं संबंधित व्यावसायिकांना जारी केला आहे। पर्यटन खात्यानं तशी अधिसूचना जारी केली आहे। पॅराग्लायडिंग किंवा एरोस्पोर्ट्ससाठीचे नियम निश्चित देखील करण्यात आले आहेत। या नव्या नियमांमध्ये खेळ खेळताना कुठली काळजी घ्यावी, पर्यटकांकडून किती शुल्क आकारावं यांचा समावेश करण्यात आला आहे। नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांना दंड भरावा लागेल असा इशारा देखील दिला आहे। मागील काळात पॅराग्लायडिंग दरम्यान अपघात होऊन पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर पर्यटन खात्यानं नोंदणी शुल्कात वाढ करतानाच सुरक्षा नियम आणि अटी अधिक कडक केल्या आहेत। ऑपरेटर तसंच कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सक्तीचं करण्यात आलं असून सुरक्षा नियमांचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद देखील केली आहे। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।